नमस्कार सर. नमस्कार. सर, ह्यावेळेस थोडं मातृदेवता याच्यावर चर्चा करावी म्हटलं. हो करूया. काय तुमची पुस्तकं आहेत त्यावर, आदिमाया, इतर भारतीय मातृदेवतांवर आणि हो. तर त्याबद्दल विचारायचं होतं. भारतातल्या मातृदेवता आणि त्यांचा इतिहास, म्हणजे सर्वात जुनी मातृदेवता कोणती आहे भारतातली, त्याच्याबद्दल काय सांगता येईल? थोडं सविस्तर तुम्ही सांगाल का? भारतातली सर्वात जुनी मातृदेवता जी आहे तिचं नाव आहे निरृती. मी मुद्दाम रू यासाठी थोडासा त्याला स्ट्रेस दिला, आघात दिला. निर हा एक वेगळा शब्द आहे आणि ऋती हा वेगळा शब्द आहे. ऋत म्हणजे सत्य. ऋतचा अर्थ सत्य असा होतो. ऋतचा दुसरा अर्थ पाणी असाही होतो. तर सत्याशी प्रामाणिक राहणारे निशेष. तर संस्कृतमध्ये हा विसर्ग जो होतो ना, त्याच्या समोर स्वर आला की त्याचा ऋकार होतो. म्हणजे त्याला द्वित्त म्हणतात. तोच उच्चार डबल होतो, निरृती. तर या मातृदेवतेचा उल्लेख हा ऋग्वेदामध्ये आहे आणि ऋग्वेद हा जगातला सर्वात सुसंबद्ध असा प्राचीन ग्रंथ मानला जातो. तर त्या निवृत्तीबद्दल सगळ्यात पहिल्यांदा जे लेखन केलं ते कॉम्रेड शरद पाटील यांनी केलंय. दास शूद्रांची गुलामगिरी खंड 1 भाग 1 यामध्ये त्यांनी निवृत्तीवर विस्तृत विवेचन केलं आणि ऋग्वेदात ज्या ऋचा आल्या तिच्याबद्दल, तर त्या ऋचांचा अर्थ लावताना त्यांनी ती भारतातली पहिली मातृदेवता आहे हे सिद्ध केलं. तर तिला विनाशाची देवता, मृत्यूची देवता असं ऋग्वेदात म्हटलेलं आहे. आणि पुढे जे काही वैदिक ग्रंथ आले आहेत त्या वैदिक ग्रंथामध्ये तिला विनाशाची आणि मृत्यूची देवता, वाईट संकट आणणारी या अर्थाचा ते शब्द वापरले आहेत. तर त्या कॉम्रेड शरद पाटील यांनी जे काही सिद्धांत मांडले त्याचा उहापोह करताना, थोडा विस्तार करताना मी काही लेख लिहिले होते चित्रलेखामध्ये. आणि मातृपूजन विश्वभजन या शीर्षकाची एक लेखमाला 2009 ते 2011 अशी 2 वर्ष चालली. तर त्यात सुरुवातीचे जे 7-8 लेख होते त्याचं पुस्तक पुढे जिजाई प्रकाशनच्या वतीने निघालं, भारतातली पहिली मातृदेवता या अर्थाचं निरृती. तर पुढे मग प्राजक्त प्रकाशन जे आहे पुण्याचं, त्यांनी आदिमाया नावाचं एक पुस्तक 2019 मध्ये काढलं आणि त्याच वर्षी भारतीय मातृदेवता नावाचं पुस्तक काढलं. 2 पुस्तकं भारतातल्या मातृदेवतांवर त्यांनी काढली. तर जवळपास 200-250 पानाची ती पुस्तक आहे. तर नंतर मग ते आशियाई मातृदेवता, आशिया खंडातल्या म्हणजे भारतातल्या मातृदेवता वगळून इतर ज्या मातृदेवता आहेत आशिया खंडातल्या, त्यावरचं एक पुस्तक या 2-3 महिन्यात येणार आहे, आशियाई मातृदेवता. आणि 4थं पुस्तक आहे पाश्चात्य मातृदेवता. अशा तऱ्हेने मातृदेवतावरती 4 पुस्तकं प्राजक्त प्रकाशनच्या वतीने आता येत आहेत. तर ही पहिली मातृदेवता यासाठी कारण तिच्याबद्दलचे उल्लेख जरी सुरुवातीला नकारात्मक असले आहे तरी देवी भागवत या ग्रंथामध्ये तिला असुरांची लक्ष्मी म्हटलं आहे. निवृत्तीला असुरांची लक्ष्मी. असुर नावाचा एक वर्ग जो होता भारतातल्या मूळ रहिवाशांचा, तर मूळ रहिवाशी आता आपण म्हणतो पण तेही मुळात इराणमधूनच आलेले होते. आणि असुर आणि देव हे दोन्ही जे गट आहेत, मानवी समूह आहेत, हे इराणमधून भारतात आले. आणि पहिल्यांदा असुर आले म्हणून त्यांना श्रेष्ठ मानलं गेलं आणि नंतर देव आले म्हणून त्यांना कनिष्ठ मानलं गेलं, मोठा भाऊ लहान भाऊ या अर्थाने. पण भारतात त्याचा अर्थ बदलला. असुर हा देवाच्या विरोधात म्हणून आपल्या पुराणांमध्ये सगळीकडे चित्रित केलेला आहे. तर त्यांना आपण यापूर्वी राक्षस, देव, दैत्य, दानव या शब्दाने सुद्धा कसं संबोधलं गेलं होतं ते यापूर्वी आपण अनेक त्या चर्चेत पाहिलेलं आहे. तर अशा असुरांची लक्ष्मी तिला म्हटलं. आणि असुरचा जो संस्कृतचा अर्थ आहे, जो तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी लावलेला आहे, तो असा आहे: असू म्हणजे प्राण रक्षण करण्याची विद्या किंवा कला, चैतन्यदायी शक्ती, असा असू या शब्दाचा अर्थ होतो. आणि ती ज्याच्याकडे आहे त्याला र हा उपसर्ग लागला. तर हा अशा तऱ्हेने उपसर्ग लागल्यामुळे असुर शब्द तयार झाला. त्याचा अर्थ होतो जे लोकांच्या प्राणांचं रक्षण करतात. चैतन्यदायी शक्ती त्यांच्याकडे असते आणि विशेषतः औषध शास्त्र जे आहे, वैद्यकीय शास्त्र, त्याचे ते अभ्यासक असतात. तर अशा लोकांची ती लक्ष्मी
लक्ष्मी हा शब्द जेव्हा आपल्याकडे विष्णू पत्नी म्हणून रूढ झाला आणि ही ऐश्वर्याची देवता, समृद्धीची देवता, श्रीमंतीची देवता, पिकांची देवता, प्रामुख्याने सुखाची देवता, अशा तऱ्हेची लक्ष्मी हे आपल्याकडे 5व्या शतकामध्ये प्रस्थापित झाली. इसवी सनाच्या 5व्या शतकात म्हणजे 1500 वर्षापूर्वी गुप्त साम्राज्याने जेव्हा विष्णू हे आपलं दैवत मानलं आणि त्याला त्याच्या अनुकूल अशा उपासना पद्धती सुरू केल्या आणि ग्रंथ निर्मिती, कारण जेव्हा अशा तऱ्हेने एखादी सत्ता एखाद्या दैवताला मानते तेव्हा त्याच्याबद्दलच्या उपासना, त्याची मंदिरं किंवा त्याच्याबद्दलचे ग्रंथ तयार करणारा एक विद्वानांचा वर्ग असतो, कलावंतांचा वर्ग असतो. तसं आपल्याकडे भारतीय जनता पार्टीने रामाला आपलं दैवत मानलं कारण ते राजकारणाच्या सोयीचं होतं. मग ते मंदिर बांधण्यासाठी केलेले आंदोलनं किंवा अनेक प्रकल्प आणि सोबत मग रामाचं महत्व सांगणारे ग्रंथ किंवा भजनं किंवा दूरदर्शन मालिका ह्या आल्या. तर अशा तऱ्हेने हा जो प्रकार आपण आज अनुभवतोय तोच 1500 वर्षापूर्वी भारतात विष्णूच्या बाबतीत झाला. आणि मग जी असुरांची लक्ष्मी होती त्या लक्ष्मीचा स्वीकार हा विष्णूंनी केला आणि तिचं रूप बदललं. आता लक्ष्मी शब्दाचा अर्थ काय होतो पहिल्यांदा पाहूया, म्हणजे मग आपल्याला बरेच प्रश्न मिळतील. लक्ष्म म्हणजे चिन्ह. लक्ष्म शब्दाचा अर्थ, संस्कृत शब्दाचा अर्थ तो चिन्ह. लक्ष्मी म्हणजे चिन्ह असलं. कशाचं चिन्ह आहे ते? समृद्धीचं आहे, वैभवाचं आहे, श्रीमंतीचं आहे, पिकांनी आलेल्या समृद्धीचं आहे, अशा सुखाचं आहे. अशा तऱ्हेने मग लक्ष्मीची उपासना सुरू झाल्यावर मग विष्णूचंही महत्व वाढलं आणि लक्ष्मीचंही महत्व वाढलं. लक्ष्मी पूजन ते आपल्याकडे दिवाळीचा जो सण होतो साजरा त्याला लक्ष्मीपूजन आपण म्हणतो आणि लक्ष्मीची पूजा त्या ठिकाणी महत्वाची होती. तर त्या लक्ष्मीच्या पूजेच्या दिवशी रात्री एक आणखी उपक्रम होतो, फार कमी लोकांना तो माहित आहे किंवा फार कमी ठिकाणी ती होतो. एक लक्षात घ्या की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण नवीन झाडू खरेदी करतो आणि झाडूला आपण लक्ष्मी मानतो आणि त्याची पूजा करतो, हा एक भाग आहे. पण पूजा झाल्यावर मध्यरात्री त्या लक्ष्मीचं जे थोडंसं नकारात्मक रूप आहे, तिला अलक्ष्मी म्हटलं आहे, तिला बाहेर हाकलण्याचा एक विधी असतो. तो बऱ्याच ठिकाणी होतो, काही ठिकाणी होत नाही किंवा बऱ्याच लोकांना तो माहीत नाही. पण अशाच प्रकारचा विधी हा पोळ्याच्या दिवशी होतो. विदर्भात प्रामुख्याने मारबत त्याला म्हणतात. महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणी तो तसा होतो की नाही माहीत नाही, किंवा काही ठिकाणी सोलापूर, आपल्या कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात बेंदूर नावाचा जो सण आहे तो इतर नुकताच झालेला आहे तो. तर पोळ्याचा पिठोरी पौर्णिमा म्हणून त्याला म्हणतात. तर तो मातृदिन त्याला म्हणतात. मातृदिन म्हणजे तो सुद्धा मातृदेवतेचा दिवस आहे आणि ती मातृदेवता आहे निवृत्ती. आता ही माहिती नाही आहे, परंपरा आहे अशी की पोळ्याच्या दिवशी अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लोक उठतात आणि मग विदर्भात 2 प्रकारच्या मारबत आहे. घराघरामधून लोक निघतात आणि मग जे आपल्या पळसाची पानं जी बाहेर दाराच्या बाहेर ठेवली असतात ती हाती घेऊन रोगराई घेऊन जा, घे मारबत, खोकला असेल, सर्दी असेल, जे काय असेल ते घेऊन जा आणि तिला बाहेर नेऊन जाळतात त्या मेढ्यांना. हे घरोघरी अनेक खेड्यांमध्ये हा प्रकार आहे. आणि दुसरीकडे नागपूरमध्ये पिवळी मारबत, काळी मारबत, ह्या 2 मारबती ह्या विशेषतः मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित आहेत. म्हणजे अशा तऱ्हेने तिला वाईट ठरून मग बाहेर काढायचं. म्हणजे ही निवृत्ती जी पहिली मातृदेवता आहे भारतातली, तिला निवृत्ती का म्हटलं मी सांगितलं तुम्हाला अर्थ. पण प्रामुख्याने तिला मृत्यूची देवता, विनाशाची देवता म्हणून ऋग्वेदात बदनाम केलेला आहे. तरीही तिची पूजा अनेक पद्धतीने भारतात सुरू आहे. तसं आता अनेक गावाच्या बाहेर शीतला मातेचं मंदिर असते आणि हे शीतला मातेचं मंदिर जे असते ते प्रामुख्याने मातंग वस्तीत असते. मातंग लोक ज्या ठिकाणी राहतात त्यांच्या वस्तीतलं ते मुख्य दैवत असतं. बरेचदा ते कडुनिंबाच्या झाडाखाली दगडाच्या रूपात तिची स्थापना करतात, कारण मूर्ती वगैरे साधारण माणसं करत नाही. पण काही ठिकाणी शीतला मातेच्या मूर्त्या सुद्धा आहेत आणि तिच्या हातून झाडू दाखवला असतो. आणि मातंग समाजाचे लोक झाडू तयार करण्यात ते आघाडीवर आहेत, कारण वर्षानुवर्षे त्यांचा तो उद्योग, कुटीरोद्योग म्हणता येईल, गृहोद्योग म्हणता येईल, तो आहे. आणि म्हणून त्यांनी शीतला मातेला आपली देवता मानलं. आणि काही ताप आला असेल, ज्वर आला असेल, आणखी काही आजार असतील, विशेषतः उष्णतेचे आजार, तर ते नाहीसे करणारी म्हणून शीतला म्हणजे थंड ठेवणारी शरीर. मग तिला त्या दगडावर दही भाताचं बोणं टाकतात आणि नवस फिरतात, सांगतात
आणि ताप निघून गेल्यावर मात्र तो नवस फेडतात. तर अशा तरी शीतला जी आहे ती सुद्धा निवृत्तीचं एक रूप आहे. आपल्याकडे जीवती अमावस्या साजरी होते. ही जीवती जी आहे, जरा जिवंतिका तिला म्हटलं, ती सुद्धा निवृत्तीचाच तो उत्सव आहे. आणि लहान मुलांचं रक्षण करण्याकरता ही निवृत्ती, तिची पूजा, तिचा उत्सव आपण केला पाहिजे. यावेळेस महाराष्ट्रामध्ये काही चित्र जी विकत मिळतात ती चित्र भिंतीवर लावतात. त्यात लहान मुलांना अवतीभोवती घेऊन बसलेली एक मातृदेवता दाखवतात. तीच निवृत्ती आहे. ती लोकांचं जीवन दान करते म्हणून जिवंतिका. जीवती म्हणजे जिवंत ठेवते. पण दुसरा एक अर्थ तिला हारिती या नावाने सुद्धा उल्लेखतात. तो प्रामुख्याने बौद्ध धर्मामध्ये हारिती नावाची एक मातृदेवता आहे. आणि तिच्याबद्दलची कथा अशी सांगितली जाते की हारिती नावाची एक स्त्री ही मुलांना खाऊन टाकत असे. मुलांना जे आजार होतात त्याबद्दल भागवतामध्ये किंवा मानवगृह सूत्र किंवा मनुस्मृतीमध्ये बालग्रह नावाची एक संकल्पना आहे. लहान मुलांना जे आजार होतात ते एक विशिष्ट प्रकारच्या देवतांमुळे होतात. त्या देवतांना बालग्रह म्हणतात. त्या बालग्रहामध्ये निवृत्तीचा उल्लेख आहे. आणि हारिती या रूपात तिला बौद्धांनी स्वीकारल्यावर कथा वेगळी तयार केली. कथा अशी केली की ती गावातल्या मुलांना खाऊन टाकत असते. कारण तिची बदनामी वैदिकांनी आधीच केली होती. पण बौद्धांनी तिला स्वीकारण्यापूर्वी एक वेगळी कथा तयार केली की बुद्धांनी काय केलं, एकदा तिचंच मूल पळून आपल्या घरात ठेवलं. आणि मग ती प्रत्येक घरात जायला लागली, माझा मुलगा कुठे आहे, माझा मुलगा कुठे आहे. तर बुद्धाच्या घरी गेल्यावर बुद्धाला त्यांनी विचारलं की माझा मुलगा कुठे आहे. तर बुद्ध म्हणाल, तुला काही वाईट वाटल्याचं कारण नाही, तू लोकांची मुलं खाऊन टाकते ना, तुला कशाला वाईट वाटायला पाहिजे. नाही म्हणजे माझं मूल दिसत नाहीये. तर ज्याप्रमाणे तुझं मूल दिसत नाही म्हणून तू अस्वस्थ झाली आहे, त्याचप्रमाणे ज्यांची मुलं तू खाल्लेली आतापर्यंत त्यांची काय अवस्था असेल. तर हे तिला कळल्यावर मग पश्चाताप झाला आणि तिने मुलांना खाणं सोडून दिलं. अशा प्रकारची कथा किंवा ज्याला मिथक म्हणू असं बौद्धांमध्ये तयार करण्यात आलेलं आहे. आणि आधी बौद्ध लेण्या आपण पाहिल्या, जसं अजिंठा वेरूळच्या लेण्या घ्या किंवा औरंगाबादच्या लेण्या घ्या, ज्या ठिकाणी बौद्ध लेण्या आहेत त्या ठिकाणी हारितीची मूर्ती असते. आणि तिच्या बाजूला पंचिक नावाचा तिचा नवरा असतो. पंचिक हा यक्ष आहे. आणि यक्ष परंपरा जी आहे, यक्ष पूजा की यक्ष संस्कृती ही भारताची सर्वात जुनी संस्कृती आहे. यक्षचा अर्थ होतो विद्वान. जख्ख हा एक पाली भाषेतला शब्द आहे. मुळात तो जख्ख हाच असला पाहिजे. त्याचं मग यक्ष झालं किंवा यक्ष झालं. पूजा करणारे ते यक्ष आणि यज्ञ करणारे ते आर्य किंवा देव, असे दोन प्रकारचे लोक आपल्या भारतीय समाजात आधीपासून आहे, आताही आहेत ते. तर अशा तऱ्हेने यक्ष हे पूजा करणारे आणि म्हणून त्यांचा जो नेता आहे तो कुबेर. आता कुबेर हा आपण श्रीमंतांचा देव मानला, त्याला दिवाळीचा देव कुबेर आहे असंही मानलं जातं. आणि दिवाळीला एक जुनं नाव आहे. 1500 वर्षापूर्वी हेमचंद्राच्या एका ग्रंथामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की ही यक्षरात्री आहे, यक्षांची रात्र आहे. मुळात ती यक्षांची रात्र, त्यात यक्षिणी म्हणून जिला सन्मान होता. यक्षिणी हा शब्द आपल्याकडे नकारात्मक अर्थाने आहे. यक्षिणीची कांडी वगैरे वगैरे, आणि ती विक्राळ असते आणि खाऊन टाकते. किंवा डाकीण शब्द जो आलेला आहे त्यातूनच आलेला आहे. आपण डाकीणवर स्वतंत्रपणे चर्चा करू नंतर केव्हा तरी. आता फक्त लक्ष्मी किंवा ही जी आहे हे निवृत्ती, तिचा विकास कसा झाला एवढाच आज आपण विषय पाहू. तर बौद्ध जे हे आहेत शिल्प आहेत, प्रामुख्याने सांची, बरहूत किंवा इतर ठिकाणी जी शिल्प आहेत, बरहूतचं महत्वाचं एक स्तूप आहे. त्या ठिकाणी सिरी नावाची देवता आहे. सिरी. आणि या सिरी नावाच्या देवतेचं एक शिल्प महाराष्ट्रामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात तेर नावाचं जे गाव आहे, आता उस्मानाबादचं नाव बदललं, धाराशिव म्हणतो आपण. तर त्या ठिकाणी तेर नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी सिरी नावाच्या देवतेची हस्तिदंती मूर्ती सापडलेली आहे. तर ही सिरी जी आहे ती सिरी नावाच्या लोकांची देवता. सिरी म्हणजे कष्ट करणारे शेतकरी, प्रामुख्याने शेतकरी लोकांची ती देवता आहे. म्हणून तिचा उल्लेख ऋग्वेदामध्ये आपल्याला आढळतो. आणि मग तिचं सांस्कृतिकीकरण झालं. तर सिरी हा पाली शब्द आहे किंवा प्राकृत म्हणू आपण, सगळ्यात प्राकृतामध्ये आढळतो. आली आहे, अपभ्रंश आहे, अर्धमागधी आहे, मागधी आहे, पैशाची आहे, या सगळ्या प्राकृतांमध्ये सिरी हा शब्द आढळतो. कष्ट करणाऱ्या लोकांच्या देवता, शेतकऱ्यांची ती देवता आहे. आणि तिचं मग संस्कृत रूपांतर झालं ते श्री झालं. श्रीचा अर्थ लक्ष्मी असा केला गेला. ती पुढे विष्णूशी जोडल्या गेल्यामुळे तिचं एकंदर चरित्र बदललं.
अशा तऱ्हेने ऋग्वेदापासून तो एकदम 5व्या शतकापर्यंतचा काळ. ऋग्वेद हा इसवी सनापूर्व 1500 ते 1000 साधारणतः 2500 वर्षापूर्वी ऋग्वेद हा तयार झालेला ग्रंथ आहे. 2.5 किंवा आपण 3000 वर्षापर्यंत त्याचं जी रचना चालू होती. आणि 1500 वर्षापूर्वी काय झालं, त्याचं ऋग्वेदातल्याच दैवतांचं रूपांतर इतर अनेक देवतांमध्ये झालं, तसं लक्ष्मीचं झालं. हे 1500 वर्षात निऋतीचं रूप बदलून गेलेलं आहे. आणि आज निऋती जी आहे तिचं नावही कुणाला माहित नाही. उलट नैऋत्य दिशा आपण शब्द वापरतो आणि नैऋत्य दिशा जी आहे ती निऋतीची दिशा आहे. तिला पावसाची दिशा म्हणतो, कारण ती निऋती पावसाची देवता आहे असं आर्य पूर्व भारतीय लोक मानत होते. म्हणून नैऋत्य शब्द आपल्याकडे रूढ आहे आणि नैऋत नावाचा एक शब्द रूढ आहे. नैऋत म्हणजे निऋतीचे पुत्र आणि त्या नैऋतला राक्षस म्हटलेला आहे. अशा तऱ्हेने हा जो निऋतीचा प्रवास इथपर्यंत आलेला आहे, म्हणजे आपण म्हणू की पाण्याची देवता, त्या दिशेचं एक महत्व. आणि दक्षिण भारतात मात्र आजही नैऋत्येचा घराचा कोपरा जो आहे तो असा राखून ठेवला असतो विशिष्ट प्रकारच्या देवघरासाठी. त्याला सर्पकाऊ म्हणतात. म्हणजे सर्प. आणि कारण ही जी आहे निऋती तिचं एक आणखी वर्णन आहे सर्पराज्ञी. सर्पांची म्हणजे नागांची, नाग ज्यांचं कुलचिन्ह आहे त्यांची देवता या अर्थाचा सर्पराज्ञी शब्द आहे. आणि तिच्या पूजेसाठी, निऋतीच्या पूजेसाठी दक्षिण भारतातल्या बहुतेक घरामध्ये असा एक कोपरा असतो, तो नैऋत्य दिशेला असतो. अजूनही नैऋत्याचं एक महत्व आहे. आणि ओबडधोबड दगडाच्या रूपात तिची त्या ठिकाणी पूजा केली जाते. तिची मूर्ती आपल्याला कुठेही सापडणार नाही. अशा तऱ्हेची मातृदेवता ऋग्वेदात जरी तिला हीन लेखलं गेलं किंवा नंतरच्या ब्राह्मण ग्रंथ नावाचा जो प्रकार आहे त्याच्यात तिला हीन लेखलं गेलं, नंतर स्मृती ग्रंथामध्ये तिला हीन लेखलं गेलं, पुराणामध्ये तिची वर्णन जी आहे ती नकारात्मकच आहे. पण लोकमानसामध्ये किंवा लोकसंस्कृतीमध्ये मात्र तिची आराधना अजूनही अनेक रूपात चालू आहे. असं मी त्या 7-8 लेखामध्ये 2009 मध्ये लिहिलं होतं. म्हणून त्यावर स्वतंत्र आम्हाला ते पुस्तक काढावं. सिंधूजनांची मातृदेवता त्याचं शीर्षक आहे पुस्तकाचं, सिंधूजनांची मातृदेवता. कारण सिंधू संस्कृतीमध्ये तिची काही एक सील सापडलाय की एक उतारणी झालेली स्त्री तिच्या योनीतून वृक्ष बाहेर आलेले, म्हणजे सृष्टीची निर्मात्री या अर्थाने सिंधू लोकांनी तिची पूजा केली असावी असं आपण म्हणू शकतो. वासुदेव शरण अग्रवालांनी जे काही पाणिनीकालीन भारतवर्ष इंडिया हू नोज पाणी नावाचा ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथामध्ये ते चित्र छापलं होतं. त्याचा उल्लेख कॉम्रेड शरद पाटलांनी केला आणि ते म्हणाले की हीच निऋती आहे. अशा तऱ्हेने सिंधू संस्कृतीपासून तिचे अवशेष आपल्याला आढळतात. याचा अर्थ 3500 वर्षापूर्वी किंवा 5000 वर्षापूर्वी, 3500 वर्षापूर्वी तर ऋग्वेदाची निर्मिती झाली, त्याची आणखी 1500 वर्षापूर्वी सिंधू संस्कृती ही अतिशय प्रगत अवस्थेत होती. तर तिचे अवशेष आपल्याला सापडतात. पण ती सिंधू जनांची देवता होती, म्हणजे आर्यांच्या शत्रूंची देवता असल्यामुळे तिच्याबद्दलची हीन भावना ही त्यांच्या अनेक ग्रंथांमध्ये दिसते. अजूनही काही परंपरा त्या देवतेला हीन लेखणाऱ्या आपण कळत न कळत करतो. कळत न कळत म्हणजे न कळतच करतो आणि तो इतिहास आपल्याला माहित नाही म्हणून जाणीवपूर्वक मी त्याचा विस्तार माझ्या ह्या छोट्याशा पुस्तकात केला आणि पुढे मग आदिमायामध्ये ते सगळे 7-8 लेख आम्ही समाविष्ट केले आहेत. सर, तुम्ही याच्या अगोदर काही चर्चांमध्ये मातंगी देवीचा उल्लेख केला. मग मातंगी देवी कोण होती? म्हणजे निऋतीशी काय संबंध, शीतलता देवीशी काय संबंध, असं काय सांगता येईल? नाही, बरोबर आहे, तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे. पण मातंगी हा जो शब्द आहे, मतंग म्हणजे हत्ती. हत्ती ज्यांचं कुलचिन्ह आहे अशा लोकांची देवता मातंगी, ती हत्ती रूप आहे. आणि त्या प्रश्नाचं फार महत्वाचं एक सूत्र आहे की मग तिचा निवृत्तीशी काय संबंध आहे. तर निवृत्तीचा उल्लेख जो ज्या ज्या ठिकाणी केला जातो तिला ज्येष्ठा म्हटलं जाते. आणि ज्येष्ठा ही हस्तीमुख आहे, हत्तीचं मुख हत्तीचं आहे. आता साधारणतः गेल्या 50-60 वर्षांमध्ये जयपूर हे जे गाव आहे राजस्थानामधलं महत्वाचं गाव आहे, तर तिथून त्याच जिल्ह्यामध्ये रायर नावाचं एक पुरातत्वीय स्थळ आहे. तिथे उत्खनन झालं तर त्या ठिकाणी 2000 वर्षांपूर्वीची ती ज्येष्ठेची मूर्ती सापडली आहे. ती हस्तीमुख आहे. म्हणजे आपल्याला जो गणपती नंतर आढळतो तो 5व्या शतकामध्ये, त्या गणपती हा पुरुष रूपात आपल्याला आढळतो, पण गणपतीचं मूळ रूप हे स्त्री रूप आहे. ती ज्येष्ठा आहे आणि ज्येष्ठा म्हणजे मोठी. आणि आपल्याकडे महालक्ष्मी साजऱ्या करतात ना, त्याला ज्येष्ठा गौरी म्हणतो आपण, ज्येष्ठा गौरी. ही ज्येष्ठा गौरी आहे, ही निवृत्ती आहे मुळात.
पुढे मग मातंगीचा तुमचा प्रश्न महत्वाचा यासाठी आहे. पण मातंगी नावाची देवता स्वतंत्रपणे या दशमहाविद्यामध्ये आहे. आपण विद्येची देवता सरस्वती मानतो, पण जे तंत्र संप्रदाय आहेत त्यांच्यामध्ये 10 विद्येच्या देवता आहेत, त्याला महाविद्या म्हणतात. त्यात मातंगी नावाची एक देवता आहे. आणि आपण मागे अनाहतीबद्दल चर्चा करताना असं पाहिलं होतं की मातंगीचीच नक्कल करून सरस्वतीचं रूप तयार करण्यात आलं. मातंगी काळी आहे, त्याच्या विरोधात सरस्वती गोरी आहे. मातंगीचे वस्त्र लाल आहे, त्याच्या विरोधात सरस्वतीचे वस्त्र श्वेत आहे, पांढरे आहे. मातंगीच्या हातात शस्त्र आहे, पण सरस्वतीच्या हातात वीणा आहे. मातंगीच्या हातातही वीणा आहे आणि शस्त्र सुद्धा आहे, आणि तिच्या खांद्यावर पोपट आहे, सरस्वतीच्या जवळ मोर आहे. अशा तऱ्हेने मातंगीच्या प्रतिकृती करताना आर्यांनी वैदिकांनी, आर्यांनी म्हणता येत नाही, वैदिकांनी म्हणूया आपण, तर वैदिकांनी 2000 वर्षापूर्वी सरस्वतीची मूर्ती तयार केली आणि ह्या मातंगीचाच सगळी वैशिष्ट्य तिने घेतली. ह्या मातंगीलाच आज दक्षिण भारतामध्ये कर्नाटकात मातंगी पट्ट नावाचा एक संप्रदाय आहे, म्हणजे मातंगीला मांडणारा. आणि त्या मातंगीलाच पुढे रेणुका म्हटलं गेलं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये, आणि त्या मातंगीलाच कर्नाटकात यल्लमा म्हटलं गेलं. अशा तऱ्हेने तिची अनेक रूपं, सर्वसामान्य माणसाच्या पूजेची देवता, त्यांच्या श्रद्धेचं स्थान म्हणून वेगवेगळ्या रूपात ती अजून शिल्लक आहे. आपण तुळजापूरला गेलो की तुळजापूरला तुळजाभवानीच्या मंदिराच्या आधी मातंगीचं मंदिर आढळतं आणि तिची पूजा आधी करायला पाहिजे, पण लोक तिथे जात नाही फारसे, सरळ जातात. पण ज्यांना त्याचं महत्व आहे ते मातंगी पूजा आधी करतात, मग ती तुळजाभवानीची करतात. ही जी मातंगी आहे, ज्येष्ठापासून तर मातंगी हा प्रवास, ज्येष्ठेच्या आधी जी आहे ती निवृत्ती आहे. आणि ज्येष्ठेचा उल्लेख ऋग्वेदात नाहीये, पण ज्येष्ठ राज नावाचा एका तिच्या पुरुष रूपाचा उल्लेख म्हणजे गणपतीचा उल्लेख आहे. आपल्याकडे ज्येष्ठा गौरी हा जो महालक्ष्मीचा सण होता, आपल्या विदर्भात महालक्ष्मी म्हणतात, आपल्या मराठवाड्यात लक्ष्मी म्हणतात, आणि पुणे मुंबई किंवा हा जो पश्चिम महाराष्ट्राचा पट्टा आहे त्यामध्ये तिला ज्येष्ठा गौरी असं म्हणतात. ते गौरी हा एकही शब्द वापरतात, कोल्हापूरमध्ये किंवा कोकणामध्ये हा शब्द प्रचलित आहे. ही जी गौरी आहे आज प्रतिष्ठित झाली आपल्या घराघरामध्ये कुळाचाराच्या रूपात, ती मुळात निवृत्ती आहे, असा निष्कर्ष मी या सगळ्या लेखनातून पुढे काढला आहे. मग निवृत्तीच्या अगोदर मातंगीला पूजलं जातं अशी प्रथा होती पहिली, बरोबर? हो, ती आधी तिची पूजा व्हायला पाहिजे, कारण ती मूळ आहे ना. तुळजाभवानी ही देवता नंतर तयार झाली. तुळजाभवानीच्या मूर्त्या ज्याला महिषासुरमर्दिनी या रूपातल्या मूर्त्या आहे 2000 वर्षापूर्वीच तयार झाल्या, आणि तिच्याबद्दलची जी माहिती आपल्याला मिळते ती सुद्धा 2000 वर्षापासून मिळते. त्याच्या आधीच्या कोणत्याही ग्रंथात महिषासुरमर्दिनीची कथा नाहीये, त्या तिच्या मूर्त्या सुद्धा आढळतात. त्याच्या आधी मात्र ज्येष्ठीच्या मूर्त्या आहेत. आता ही जी ज्येष्ठा आहे ही सुद्धा 2000 वर्षापूर्वी कनिष्काच्या काळातली आहे, इसवी सनाच्या पहिल्या शतकातली. तर त्याच्या आधी तिच्या अनेक ग्रंथामध्ये तिच्या विरुद्ध जे मानवगृह सूत्र आहे किंवा शतपथ ब्राह्मण आहे की इतरही ब्राह्मण ग्रंथ आहेत, त्या मनुस्मृतीवर सुद्धा त्या निवृत्तीबद्दल अतिशय नकारात्मक आणि बदनामीकारक अशा प्रकारची माहिती येते आपल्याकडे. ठीक आहे सर. आता अजून कोणत्या मातृदेवता आपल्याला चर्चा करण्यासारख्या, लोकांपर्यंत त्यांची माहिती पोहोचवण्यासारख्या आहेत? त्यांची थोडीशी नावं सांगून एक संक्षिप्त स्वरूपात त्यांच्याबद्दल पुढचे एपिसोड करता येतील आपल्याला, असं काही सांगता येईल का? त्यांची नावं वगैरे त्याच्यावर आपण चर्चा करूया नेक्स्ट टाइम. हो, भारतीय मातृदेवतांचा विचार जर केला तर निवृत्तीचीच रूपं मी तुम्हाला आता सांगितली की गेल्या 2000 वर्षामध्ये किंवा 3000 वर्षामध्ये अशा तऱ्हेची रूपांतर झाली. अजून निवृत्ती वेगवेगळ्या रूपामध्ये पूजनीय ठरलेली आहे. पण निवृत्तीची बरीचशी वैशिष्ट्य पुढे पार्वती ही जी मातृदेवता आहे तिच्यामध्ये दिसतात. तिलाच गौरी आपण म्हटलेलं आहे किंवा गिरिजा म्हटलं आहे, शैलपुत्री म्हटलं आहे. जेव्हा नवरात्र उत्सव साजरा होतो तेव्हा ह्या नावाने तिला पूजले जातं. ही निवृत्तीचंच एक रूप आहे. लक्ष्मी हे निवृत्तीचं, म्हणजे अनेक रूपात निवृत्ती आज शिल्लक आहे. लक्ष्मीवर स्वतंत्र आपण चर्चा करू शकतो, पार्वतीवर करू शकतो, सरस्वतीवर सुद्धा स्वतंत्र आपण करू शकतो, यापूर्वी केलेली आहे पण पुन्हा करू शकतो. आणि भारतात तर जलदेवता आहे बऱ्याचशा, त्यांची चर्चा करू. जसं आता गंगा यमुना ह्या जलदेवता आहेत, सरस्वती जशी जलदेवता आहे तशी गंगा आणि यमुना ह्याही जलदेवता, नदी देवता आहेत. अशा नदी देवतांची आपण चर्चा करू शकतो. आणि मग यल्लम्मा आणि मयक्का अशा पण देवतांची नावं ऐकलेली आहेत.
तर त्यांच्याबद्दल यल्लमा ही मातंगी आहे. आणि मातंगी पट्ट नावाचा संप्रदाय त्याच्यामध्ये तिचं महत्वाचं स्थान आहे. ते कर्नाटकच्या बाजूला जास्त पूजलं जातं. हो हो हो, कर्नाटकात तर तिचं एक स्थळच आहे, फार प्रसिद्ध आहे. ती त्या ठिकाणी मोठी यात्रा भरते. अजूनही जुने विधी अजूनही त्या ठिकाणी चालू असतात. आपल्या महाराष्ट्राला सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला लागून ते स्थळ आहे, पवित्र स्थळ मानलं जातं. ठीक आहे सर, नेक्स्ट टाइम आपण पार्वती लक्ष्मी आणि त्यांची त्यांच्या वेगवेगळ्या रूपांबद्दल आणि महिषासूर मर्दिनी तो जो प्रसंग आहे महिषासुराचा वध त्याच्याबद्दल, महिषासूर मर्दिनीवर एक स्वतंत्रपणे आपण चर्चा करू पुढल्या वेळेस. हा सर, कंटिन्यू करा. बस तेच, महिषासूर मर्दिनी हा विषय पुढे घेऊ आपण. मातृदेवतावर मी आता 106 लेख लिहिले आहेत. म्हणजे जर रोज जरी आपण बसलो तरी 106 भाषणं होऊ शकतात, एवढं लिखाण मी केलेलं आहे. 2 वर्ष मी लेख मला लिहिली. आता ती पुस्तक रूपात येते. आणि जगातल्या मातृदेवतावरही आपण चर्चा करू शकतो. आणि भारतातल्या मातृदेवतांचा त्यांचा काय संबंध आहे, भारतातून काही मातृदेवता भारताबाहेर गेल्या त्यांची चर्चा आपण करू शकतो. बौद्धांमध्ये काही मातृदेवता आहेत त्यांच्यावरही चर्चा करू. जपान, चीन हे जे देश आहे, पौर्वात्य देश आहेत, त्याच्यामध्ये बौद्ध धर्म मोठ्या प्रमाणात वाढला. आणि त्या ठिकाणी गणपतीची पूजा बौद्ध मंदिरात व्हायला लागली. आणि मग सरस्वतीच्या वेगळ्या रूपात, म्हणजे प्रज्ञापारमिता हे रूप कंबोडियामध्ये आहे, इथे बेंटेन आहे जपानमध्ये सरस्वतीचं रूप. आणि सरस्वती नावानी जैनांमध्ये सुद्धा श्रुतदेवी नावाने ती प्रसिद्ध आहे. सरस्वतीवरती अनेक रूपं जी आहेत जगभर, सरस्वती सारख्या जे देवता आहेत त्यावर स्वतंत्रपणे आपण चर्चा करू शकतो. येस सर, ग्रेट. तुमचा खूप अभ्यास आहे सर. नक्कीच आपण एक मातृदेवतांवर पुढच्या एपिसोडमध्ये चर्चा करत राहू. आता निरोपाबद्दल खूप छान स्पष्टीकरण दिलं, खूप विस्तारानं सांगितलं तुम्ही. लोकांपर्यंत पोहोचवत राहू, आपण चर्चा करत राहू. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद. भेटू पुन्हा. येस सर.